नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण एक दिग्गज अभिनेते गिरीश कर्नाड यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. फक्त अभिनेताच नाही तर जाती अंताच्या लढ्यातील एक महत्त्वाचा लेखक. त्यांचं शिक्षण जाणून बसेल धक्का. चला तर जाणून घेऊया गिरीश कर्नाड. चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत संवेदनाक्षम व बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, नाटककार, अनेक बहुमोल पुरस्कार प्राप्त असे आपल्या सर्वांना त्यांच्या कसदार अभिनयाने खिळवून ठेवणारे उत्तम कलाकार श्री गिरीश कर्नाड यांचा जन्म बदलापूर नेरळ जवळील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी 19 मे 1938 रोजी झाला. कृष्णाबाई मानकीकर या एक विधवा स्त्री, त्यांचं माहेर माथेरान. त्या बॉम्बे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये परिचारिकेचं प्रशिक्षण घेताना त्यांची ओळख तिथल्या डॉक्टर रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. डॉक्टर रघुनाथ कर्नाड ते जातीभेद व स्त्री-पुरुष विषमतेच्या विरोधी होते, म्हणून त्यांनी विचारसरणीला अनुसरून विधवा कृष्णाबाईंशी आर्य समाजीय पद्धतीने ब्राह्मण मध्यस्थविना रीतसर लग्न केलं. कृष्णाई व डॉक्टर रघुनाथ यांना 4 अपत्ये झाली. गिरीश हे त्यांचे 3रे अपत्य होते. गिरीश यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालं. तसेच पुण्यावर त्यांच्यात नाटकाचे संस्कार बालगंधर्व व किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या सहवासात झाले होते. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड येथे लिंकन कॉलेजात झालं. तर त्यांनी काही काळ शिकागो विद्यापीठात हंगामी प्राध्यापक म्हणून कामही केलं. पुण्याहून ऑक्सफर्डला जाण्यापूर्वी गिरीश कर्नाड हे कर्नाटक आर्ट महाविद्यालयातून गणित व संख्याशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीत BA उत्तीर्ण झाले होते. तर इंग्लंडमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान व राज्यशास्त्र व अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. गिरीश कर्नाड हे 1976-78 या कालावधीत कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. तर 1988-1993 या काळात कर्नाटक नाटक अकादमीचे सभापती होते. कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड व हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे व त्यात अभिनय देखील केला आहे. त्यांनी 1 डझनपेक्षा अधिक नाटकांचं लेखन व दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट व युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने त्यांना D.Litt पदवीने सन्मानित केलं होतं. त्याशिवाय कर्नाड यांना अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार, वंशवृक्ष या चित्रपटासाठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, संस्कार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रपतीचं सुवर्णपदक पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप, ज्ञानपीठ पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. गिरीश कर्नाड यांनी आडाडता आयुष्य म्हणजेच खेळता खेळता आयुष्य या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिलं होतं. त्याचे घडले कसे या नावाने मराठीत भाषांतर राजहंस प्रकाशनने छापून प्रसिद्ध केलं. कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या सर्व नाटकांची मराठी, इंग्रजी व भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. हैवदन हे नाटक गिरीश कर्नाडांनी 1972 मध्ये लिहिलं होतं. हे नाटक जर्मनीतील थॉमस मान यांनी लिहिलेल्या नॉवेल ट्रान्सपोज्ड हेड्स या नाटकावर आधारित होतं. हैवदन म्हणजे घोड्यांचं डोकं व मानवाचं शरीर असणारा प्राणी. मानवी जीवनातील अंतर्विरोधावर भाष्य करणारे हे प्रभावी नाटक होतं. गिरीश कर्नाड यांनी 90च्या दशकात कन्नड सिनेमातील जातीसंघर्ष हा पेपर सादर केला होता. या पेपरने त्या काळी माझ्यासारख्या अनेक लेखक व विचारवंतांना भारतीय जाती वास्तव्याच्या दशाननी परिणामाचा विचार करायला प्रवृत्त केलं. त्या पेपरचा अर्थात कर्नाडांचा विचारांचा प्रभाव आजही आमच्यासारख्या अनोख्या सामाजिक लिखाण करणाऱ्यांवर कायम आहे. गिरीश यांनी आपल्या प्रतिभेने भारतीय सिनेमा व नाट्यसृष्टीला जवळजवळ पाऊण शतक भारावून ठेवलं होतं व तिला संपन्न केलं होतं. भारतीय जातीव्यवस्था हा त्यांचा चिंतनाचा विषय होता व जातीव्यवस्था अंत हा त्यांचा उद्देश होता. कारण या जातीव्यवस्थेत समग्र स्त्री जातीची शोषणाची बीजे व कष्टकऱ्यांच्या दमनाचे भाले रुतले आहेत हे त्यांनी जाणलं होतं. या बीज आणि भाल्यांना कसं उपटून फेकता येईल आणि मानवी जीवनातील अपूर्णता पूर्णतेत कशी बदलता येईल या अखंड ध्यासाने त्यांनी सातत्याने लेखन व दिग्दर्शन केले, जे आज मैलाचं दगड साबित झाले आहे. अशा या अवलिया माणसाला, ज्याला कायम नाविन्याचा ध्यास होता, त्यांना त्यांच्या लेखणीला व कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन. कर्नाड यांनी ययाती, अग्निवर्षा, नागमंडल, हैवदन, तुघलक यासारखी गाजलेली नाटकं लिहिली. इतिहास पुराणातील मिथकांचा आधार घेत जगण्याची सूत्र शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकांमधून केला. कर्नाड यांनी मुख्यतः कन्नड आणि इंग्रजी भाषांमधून लिखाण केलं.
कर्नाड यांच्या लिखाणासाठी त्यांना 1998 साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, कन्नड साहित्य अकादमी, कालिदास सन्मान या पुरस्कारांनी कर्नाड यांचा गौरव करण्यात आला होता. 1970 साली प्रसिद्ध झालेल्या संस्कार या कन्नड चित्रपटातून गिरीश कर्नाड यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीचा शुभारंभ केला. त्यांच्या या पहिल्या चित्रपटाला सुवर्णकमळ पुरस्कारानं गौरव करण्यात आला. R.K. नारायण यांच्या पुस्तकावर आधारित मालगुडी डेज या चित्रपटात त्यांनी स्वामींच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 1990 साली विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित टर्निंग पॉईंट या कार्यक्रमाचं संचालन गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. केवळ कन्नडच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये कर्नाड यांनी आपल्या अभिनयाचा दिग्दर्शनाचा ठसा उमटवला. मृच्छकटी या संस्कृत नाटकावर आधारित उत्सव या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन कर्नाड यांनी केलं होतं. निशांत, मंथन, इक्बाल, डोर, एक था टायगर या चित्रपटांमधून कर्नाड यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या मराठी चित्रपटात त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. उंबरठा हा चित्रपट माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे असं ते नेहमीच म्हणायचे. महाराष्ट्राच्या मातीत माथेरान येथे जन्म झालेल्या कर्नाड यांना कवी होण्याची इच्छा होती. पण कर्नाड इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले आणि तेथूनच त्यांना नाटकाचं आकर्षण वाटू लागलं. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा 70हून अधिक चित्रपटात यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. रंगमंचाचा नवीन काळ आणणारे ते मास्टर होते. आपल्या लिखाणामुळे त्यांनी विक्रम केले. चित्रपट आणि दिग्दर्शनाच्या जगात ते एक वेगळा माणूस होते. त्यांचा अभिनय, लेखन आणि नाटक आवडणारे लोक त्यांचं कौतुक करताना म्हणतात, गिरीश कर्नाड साहित्य सिनेमातील एक जिनियस. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतील काही मोजक्या कलाकारांमध्ये गिरीश कर्नाड यांचं प्रमुख नाव आहे. कर्नाड हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. ज्या कलाकारांनी भारतीय रंगभूमीसाठी गंभीर आणि शाश्वत नाट्यमय लेखनाचा पाया रचला त्यापैकी ते एक होते. कर्नाड यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं. नोकरीत मन रमलं नाही म्हणून भारतात परतले आणि पूर्णपणे साहित्य आणि चित्रपटासाठी झोकून दिले. गिरीश कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्रातील माथेरानचा, परंतु 1945च्या जवळपास त्यांच्या वडिलांची पोस्टिंग कर्नाटक येथे झाली. ते ठिकाण असं होतं तिथे कधी वीज नसायची. गिरीश त्यावेळी 6 वर्षाचे होते. रात्र झाल्यावर सर्व मुलं एकत्र जमायचे आणि म्हाताऱ्या लोकांकडून गोष्टी ऐकायचे. त्या काळात नाटक मंडळी खूप फिरायची. ही नाटक मंडळी सिरसीत आल्यावर लोकांना नाटकांचं तिकीट पाठवून द्यायचे. गिरीश यांचे वडील डॉक्टर रघुनाथ कर्नाड यांच्याकडे वेळ नसल्यामुळे गिरीश नाटकाचं आमंत्रण घेऊन पत्र घेऊन नाटक पाहायला जायचा. येथूनच त्यांच्या मनात नाटकाप्रती एक विशेष आवड निर्माण झाली. गिरीश 14 वर्षाचे असताना त्यांचं कुटुंब कर्नाटकातील धारवाडमध्ये शिफ्ट झालं. गिरीश यांना लहानपणापासून रंगभूमीची आवड होती. त्यांचा हळूहळू रंगमंचाकडे कल वाढला आणि ते शाळेतील नाटकांमध्ये भाग घेऊ लागले. तरुणपणी ते कवी देखील झाले, परंतु ते काही त्यांना जास्त जमलं नाही. त्यांना पुढे शिकायचं होतं, परंतु त्यासाठी पैसे पाहिजे होते. सुरुवातीला त्यांना कन्नड आणि इतिहासाचा अभ्यास करायचा होता, परंतु गणित घ्यावं लागलं. त्यांना कर्नाटक आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. येथेच त्यांच्याहून 15 वर्षांनी मोठे असलेल्या कीर्तिनाथ कुर्तुकोटे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. दोघेही बऱ्याच दिग्गज कवींना भेटायचे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कर्नाड पुढच्या शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत निघून गेले. ऑक्सफर्डला गेल्यानंतर त्यांनी ययाती हे पहिलं नाटक लिहिलं. त्यांचं हे नाटक खूप प्रसिद्ध झालं. कर्नाड यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी सुरुवातीला कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचो, परंतु मला कविता करता यायच्या नाही. एक दिवस मला नाटक लिहिण्याचा विचार आला आणि मी नाटक लिहिण्याला सुरुवात केली. ही कला अचानक माझ्यात आली होती. मला असं वाटत होतं जसं रंगभूमी माझ्या समोरच आहे. प्रत्येक पात्र स्वतःहून बोलत आहे आणि मी स्टेनोग्राफरप्रमाणे त्यांचे संवाद लिहित आहे. मी खूप नाटके लिहिली, परंतु अशा प्रकारची जाणीव कधीच झाली नाही. ययाती माझ्या मनातून आलं आहे. ययातीनंतर कर्नाड यांचं तुघलक नाटकही खूप प्रसिद्ध झालं. त्यामध्ये त्यांनी मोहम्मद बिन तुघलकचे जीवन दाखवलं होतं. कर्नाड यांनी वयाच्या 17व्या वर्षी आयरिश लेखक शान ओ कैसी यांना स्केच बनवून पाठवलं होतं. ते स्केच पाहून कैसी आनंदी झाले आणि उत्तरादाखल त्यांनी गिरीश यांना एक पत्र पाठवलं, ज्यात लिहिलं होतं, गिरीश, तुम्ही असे करून स्वतःचा वेळ वाया घालवू नका. काही असे करून दाखवा की लोकांनी तुमचा ऑटोग्राफ मागितला पाहिजे. हे पत्र गिरीश यांना मिळालं. ते वाचून त्यांचं आयुष्यच बदललं. गिरीश कर्नाड यांना चित्रपटात नेहमी रोमॅन्टिक दृश्य करताना संकोच वाटायचा. 1974 निशांत चित्रपटात चित्रीकरण सुरू होतं. या चित्रपटात गिरीश एका शिक्षकाची भूमिका साकारत होते. या चित्रपटामध्ये पती पत्नीचं रोमॅन्टिक दृश्य चित्रित करायचं होतं. पत्नीच्या भूमिकेत शबाना आझमी होत्या. बराच वेळ झाला तरीही गिरीश रोमॅन्टिक हावभाव देत नव्हते. गिरीश यांना अस्वस्थ झालेलं पाहून शबाना म्हणाल्या, आम्ही एकदा प्रयत्न करतो. नंतर शबाना यांनी दृश्यादरम्यान गिरीश यांच्या पायाला गुदगुल्या केल्या. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर श्याम बेनेगल यांना पाहिजे तसे हावभाव आले.
त्यानंतर गिरीश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला शबानासोबत रोमॅन्टिक दृश्य करताना भीती वाटायची आणि ही माझी भीती शबानानेच दूर केली. गिरीश यांचा एक मंथन नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी बनवला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी 5 लाख रुपये दिले होते. हे कोणीही विसरू शकत नाही. हा चित्रपट श्वेतक्रांतीचे जनक वर्गीज कुरियर यांच्या प्रेरणेने तयार झाला होता. मंथनला 1976 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. याशिवाय गिरीश यांनी 1986-87 दरम्यान दूरदर्शनवरील मालगुडी डेजमधून आपली ओळख निर्माण केली. टायगर जिंदा है या चित्रीकरणाच्या वेळी ते खूप आजारी होते. असे असूनही त्यांनी डॉक्टर शेनॉयचं पात्र उत्तमरित्या साकारलं. याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचं प्रत्येक दृश्य इनडोअरच चित्रित केलं गेलं होतं, कारण आजारपणामुळे त्यांना उन्हात जाण्यास परवानगी नव्हती. एवढेच नाही तर चित्रीकरणादरम्यान त्यांना नाकात नळी देखील लावलेली होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 81व्या वर्षी बंगळूरमधल्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गिरीश कर्नाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.